जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी झिंजुर्डे या यूट्यूब चॅनलवर। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। मस्त सकाळ झाली बघा आणि सकाळी कसं एकदम मस्त फ्रेश वातावरण राहतं आणि जरा कामाची गडबड चालू असल्यामुळं 2-3 दिवस व्हिडिओ पडलाच नाही आणि त्यानंतर सगळं काम आवरले, सडा रांगोळी। तर सडा रांगोळी केली की एकदम कसं फ्रेश वाटतं आणि तुळशी जवळ पण छोटीशी रांगोळी काढली बघा मी आणि सकाळी एकदम छान असं फ्रेश वातावरण रांगोळी साड्यानी एकदम भारी वाटतं। तर चला आता सकाळचं चाललंय आवरायचं आणि चहा पाण्याची वेळ आहे। तर तिकडे सोनपापडी पप्पा चालले जनावरांना कुट्टी वगैरे टाकायचं आणि आपली सोनपापडी बघा। सोना ब्रश करून घ्यावं, चहा दूध प्यायचं ना। मोबाईल सकाळीच घेतला का आज? कधी ठेवणार आहे? किती वेळात ठेवणार मोबाईल? 1 मिनिटात। बरं राहू पटकन। हां हां तर चला आता लगेच बघा सूर्य पण मस्त निघालेला आहे। भरपूर सकाळ झाली आता, म्हणजे भरपूर टाईम पण झालेला आहे आणि मम्मीची झाली आता देवपूजा। तर चहा घ्यायचा आहे आता लगेच सगळ्यांना। सोनपापडी पटकन तोंड धुवून या मध्ये, तिथं पाणी बघ। तर चला आता चहा पण उकळलेला आहे आणि या सगळेजण मस्त चहा घ्यायला सकाळी सकाळी। अजून बाकीच्यांचं काही आवरलेलं नाही आहे, पण मम्मी, मी आणि सोनपापडी आमचं बाकी आम्ही घेणार आहे चहा। सोनपापडी चाल। तर चंग्या बघा किती मस्त आलेला आहे इथं दूध प्यायला। तर चला या सगळेजण सकाळी सकाळी मस्त चहा प्यायला। तर बघा आता चहा पाणी पण झाली आणि सकाळी सकाळी पप्पांनी सोडलेल्या आहेत बकऱ्या, कारण उन्हाचं मग त्यात चरती नाही, त्यासाठी मग सकाळी सकाळी सोडित असते 1 घंटाभर, म्हणजे मग बकऱ्या मस्त चरत्यात आणि इकडं कांद्याची पाते येतं मग खात्यादर्शी थोडीफार। तर चला आता चहा पाण्याचा आवरला आणि आता मला लगेच स्वयंपाकच बनवायचा होता आणि खरं तर बाहेरच बनवायचं खरं राहतं स्वयंपाक चुलीवर, पण इतकं वार आहे सकाळी सकाळी ना, आणि आता हे वाऱ्या वावदानाचे दिवस आहे त्याच्यामुळं चूल पेटली का म्हणजे इतकं वारं लागतं ना की लगे अजिबात सुद्धा स्वयंपाक होत नाही। तर म्हणलं चला आता मध्येच बनवूया, आहे का नाही। चला आज मी मस्त तुम्हाला एकदम छान अशी वांग्याची आणि बटाट्याची भाजी मिक्स भाजी बनवणार आहे। तर चला मस्त वांगे बटाट्याची मिक्स भाजी बनवायची आणि शेंगदाणे पण भाजून घेतले, त्यासाठी पाणी ठेवलं, पाणी पण गरम झालं, कढईमध्ये तेल टाकलेले आणि त्याच्यामध्ये आपण जे कढीपत्ता घेतला आहे, थोडंसं जिरे मोहरी आणि आपले मसाले। तर जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आणि नंतर मोहरी टाकायची थोडीशी आणि मग जे थोडेसे मसाले घेतले होते, कांदा लसूण मसाला म्हणा, हळद थोडीशी आणि लाल मिरची पावडर घेतली थोडीशी आणि फोडणीला द्यायची। त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे आपला कढीपत्ता। तर हे सगळं व्यवस्थित असं मस्त परतल्यानंतर आपल्याला वांगे आणि बटाटे टाकून द्यायचे। तर जास्त करून म्हणजे ही साधी सिंपल एकदम भाजी आणि जास्त करून मसाल्याची भाजी आम्ही बनवत नाही खरं तर, कारण पप्पाला ॲसिडिटी त्यामुळं, आणि कधीतरी एखाद दिवशी थोडीशी तोंडाला चव येण्यासाठी अधूनमधून आम्ही अशी भाजी बनवत असतो जी मसाला टाकतो, आणि मसाला कसा थोडा ॲसिडिटीसाठी चांगला नसतो तर त्यामुळं। तर चला आता मी आज बनवतीये भाजी मसाल्याची थोडीशी आणि सगळं बघा टाकून घेतलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, मीठ टाकून घेतलं की परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता 1 ग्लासभर गार पाणी टाकणार आहे, कारण गार पाण्याने कशी तरी एकदम मस्त येते भाजीला। गरम पाणी तर मी करून घेतलेलंच आहे, फक्त ते आपण जेव्हा थोडंसं कांदा जेव्हा म्हणजे आपले बटाटे आणि टोमॅटो आहे ते शिजल्यानंतर मग आता मी टाकून देणार आहे। तर त्यासाठी मसाला काढून घेतला आहे, थोडेसे लसूण जिरे मिरच्या मीठ आणि शेंगदाणे तर मिक्सरमध्ये काढून घ्यायचे। तर बघा बारीक मिश्रण मी असं काढून घेतलं आणि त्यामध्ये जे म्हणजे 1 चमचा मीठ मी अगोदर त्यात टाकलेलं होतं आणि 1 नंतर टाकणार आहे। मस्त बटाटे आपले शिजले आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला टाकून द्यायचा आहे। तर रसा जेवढा पाहिजे तेवढा वाढून घ्यायचा। एकदम साधी सोपी भाजी आहे आणि कधीतरी थोडीशी अशी वेगळी मसाल्याची भाजी रेग्युलर आपण जी करतो तर थोडीशी वेगळी मस्त करून बघायची। तर चला आपली मस्त वांगे बटाटा
मिक्स भाजी तयार आहे खाण्यासाठी. त्याचसोबत आता आम्ही बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. चाललंय आता वावरात कांद्याचं, तर त्यामुळं सकाळ सकाळची गडबड होती जरा थोडीशी. तर चला आता जेवण वगैरे पण झाले आणि चाललेलं आहे वावरात काम, कांदे भरायचं. तर भरपूर टाईम झाला, 9 साडे 9 वाजत आले आहेत आता. तर मी चाललेले कांदे भरायला. आपण ते गेले तर पुढं त्यांचे जेवण झाले आणि ते लगेच लागलेले होते बघा. मस्त कांद्याची चाळ भरायचं काम चाललेलं आहे. तर चला बघा, आमची एवढी पोर राहिलेली आहे, थोडीशीच आहे म्हणजे आता आज तर होऊन जाईनच म्हणा. झाले आता 8 दिवस, म्हणजे कंप्लीट 8 दिवसापासून चालू होतं कांदा चाळीत टाकायचं काम. आणि सगळ्यात मेन कसं आहे की हे कांदे आहे ना, म्हणजे अशी एकदम व्यवस्थितच निवडून टाकायला लागत आहेत. कारण लोक म्हणजे मजदूर लावून बी कांदे आपल्याला भरून घेता येत नाही. कारण कसं आपलं म्हणजे आपल्या स्वतःच्या याच्यापेक्षा दुसरे कसे निवडीते त्याच्यामध्ये राहतं. तर आम्ही घरच्या घरीच भरितो. कारण मग कसं आहे, खराब कांदा बी घ्यायला नाही पाहिजे चाळीमध्ये. कारण आता आपल्याला म्हणजे 2-4 महिने कांदे साठवून ठेवावं लागते. तर त्यासाठी आणि मग आमचं घरच्या घरी चाललं होतं. आज फायनली आपले कांदे होणार आहे बरं का. जर आज लवकर जर म्हणजे फास्ट भरले तर होणारच आज तसे पण. आणि पाणी प्यायचं का? हा ना, लय ताण लागलेलं आहे, ऊन पण पडलेलं आहे. तर चला, अरे बापरे. तर पाणी प्यायचं होतं खरं म्हणजे. आणि आबाने बघा काय आणलेलं आहे. आज तर नवीन व्हरायटी आणली. ते आता दिवसा म्हणजे खाऊन खाऊन चोकोबार खाऊन मी कंटाळा आला बरं खरंच. नवीन क्वालिटी खाऊन पाहू. बरं झालं. अरे वा, ब्रँडच अलग आणला एकदम मस्त. तरी आज सगळेजण गारीगार खायला लांबपणची आठवण झाली गारीगार पाहून. कारण 1 रुपयाली एक गारीगार येत होते नाही, आता महाग असन. आता 5ला एक. हा ना, बरं झालं मस्त. तरी या बघा मस्त गारीगार खायला. आणि चोकोबार आईस्क्रीम आपण ते कायमच खातो, पण थोडंसं वेगळं आणि काहीतरी लांबपणची आठवण आहे का नाही. आज नवीन आहे ना. हा ना, मग बरं आहे. चला, पाणी प्यायचं होतं पण बरं झालं, पाण्यापेक्षा तुम्ही थंड गारीगारच घेऊन आले. तरी या सगळेजण मस्त उन्हाच्या भरी गारीगार खायला. काका चालले काय ते आईस्क्रीम? मम्मी नाही खायची का? मम्मी नाही म्हणे. तर चला आता मस्त दुपारची सुट्टी पण घेतली, कारण ऊन पडलेलं होतं आणि थोडासा आराम करू म्हणलं. चला आता आहे की नाही, जेवण बिवणं पण करायचे होते. चला आता बाजारातून बी आले पप्पा आताच. आणि बघा काय काय आणलेलं आहे. काय काय आणलं आज का? आज खायला लय पदार्थ आणले ना. सोनपापडी उठते तेव्हा बाबांनी काय काय आणलं. आज टरबूज आणलं, केळं आणले. तुम्हाला उपवास येते ना, द्राक्ष बी आणलेले. आणि मा चाललेलं आहे आता भेळ बनायचं. कारण मग दुपारच्या वरी मस्त भेळ बनवूया आपण. आणि मग मस्त ओली भेळ बनायची आहे. तर त्यासाठी मी आता कांदा ते कापून घेऊ राहिले. टरबूज कापून मम्मी तुम्ही तवर परत कापा. सोनपापडी उठ. चाल सोनपापडी उठ ना बाई. टरबूज पण कस नाही टरबूज काय किती छान आणलं पाय बाबांनी. सोनपापडीला झोप सुधराना आज. सोनपापडी एकदम भारी निघलं बघ टरबूज. एवढं लाल नाही तरी. हा, मागचे ते 2 हप्त्यात इतके भारी निघले होते ना. चांगलं आहे पण आता उन्हाळ्याचा भाव असा मग टरबूजाला. तर चला मस्त सगळेजण टरबूज खाऊ राहिले. सोनपापडी गोड निघलं बाई. झोपेतून उठली आत्ता सोनपापडी. गोड निघला का? चांगलं आहे मम्मी. तर या सगळेजण मस्त टरबूज खायला. सोनपापडी हे बघ ना, बाबाने आज पाहिजे किती मस्त केळं आणले, द्राक्ष. भेळ खायची ना तुला? तर चला आता भेळ बनवायची आहे.
लाल का चला आता आपले फायनली कांदे सगळे झालेत आता आणि शेवटचं कॅरेट घेऊन चाललेले आहेत सोनपापडीचे पप्पा आणि आता हे बारीक कॅरेट आणि ते बारीक कांद्याचं गमिलं घ्यायचं होतं. तर बघा दिवस पण म्हणजे वाजले तर 5 आता आणि आहे म्हणा अजून बराच दिवस पण मग बरं झालं थोडंसं लवकर झालं आणि आज जरा खूप ऊन होतं. तर चला फायनली आपले म्हणजे एवढे कांदे होते पूर्ण एवढ्या वावरामध्ये. इकडं तुम्ही बघा 3 पोळी लावल्या होत्या आपण आणि फायनली 3 पण पोळी आपल्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यात मेन कांद्याचं टेन्शन गेलं कारण आता पर्यावरणाचे दिवस असं वाटायचं पाऊस आला की मग म्हणजे आबळ येतं मग कांदे झाकायचं याचं टेन्शन नाही राहिलं आता. तर चला मी तुम्हाला आता कांद्याची चाळ दाखवते आपली. तर बघा आपली चाळी मस्त फुल झालेली आहे आता कांद्याची आणि वरतून आबाचं चाललं आहे फोरेट जे थायमीटर राहतं ते टाकायचं कारण मग म्हणजे खराब नाही होत कांदे आणि घुशी ते काही राहत नाही उक्कीर काढीत नाही तर त्यासाठी. आणि इकडं हा पण कप्पा फुल झालेला आहे. आणि हा थोडासा बाकी आहे. तर चला मस्त आता सगळे कांदे पण साठवून झाले चाळीमध्ये आणि फुल झालेली आता चाळी मस्त. तर बघा माल किती भारी दिसतोय आपला एकदम मस्त आहे. आणि बारीक आपण कांदे बाजूला टाकले त्यामुळं बारीक कांद्याच्या याच्यात म्हणजे काहीच हे नाही आहे. तर बारीक कांदे थोडंसं त्या साईडला आहे तर हे बघा इकडल्या साईडनं बारीक टाकलेले आहेत. तर चला कशी वाटली चाळी आपली आणि कांदे फुल झाल्याच्या नंतर किती भारी वाटते एकदम. आणि इथं वरती लसूण अटकावलेलं आहे. तर चला आता कांदे सगळं आवरून झालं कांद्याचं आणि आज फायनली आमचे पूर्ण कांदे झालेले आहेत चाळीत टाकून आणि मस्त आता चहा बनवला. तर या सगळेजण चहा प्यायला. तर 8 दिवसापासून रेग्युलर चालू होतं कांदे टाकायचं तर फायनली आज पूर्ण झालेलं आहे आणि जरा थोडंसं निवांत झालं आता. तर कांद्याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमची चाळी आम्ही तुम्हाला दाखवलीच तर ती पण त्याच्याविषयी पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.